व्यक्तिमत्व विकासासाठी बालवयातच नाट्याचे संस्कार होणे अत्यंत गरजेचे आहे। या उद्देशाने 1978 साली प्रकाश पारखी सरांनी नाट्य संस्कार कला अकादमी स्थापन केली। गेल्या 40 वर्षांपासून ही बालनाट्य शिबिरे सातत्याने चालू आहेत। लबाड लांडगा, मंग्या गारुडी आणि जादूची पुंगी, भित्रा राजपुत्र, बिन कपड्यांचा राजा अशा बालनाट्यांनी सुरुवात झाली। ढब्बू ढोल, रिमोट गोल, आई शपथ, आजोबांच्या धमाल गोष्टी या बालनाट्यांचे महाराष्ट्रभर अनेक यशस्वी प्रयोग होत आहेत। संस्थेच्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिरातून अनेक कलाकार उदयास आले। राष्ट्रपती पुरस्कार विजेते अमित फाळके आणि अश्विन चितळे, प्रख्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीची मराठी आणि हिंदी सिने जगतातली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, चित्रपट निर्माता योगेश सोमण, अभिनेता लोकेश गुप्ते, नचिकेत पूर्णपात्रे, युवा अभिनेते सक्षम कुलकर्णी, अथर्व कर्वे, शिवराज वायचळ, युवा अभिनेत्री शिवानी रांगोळे, तेजश्री वालावलकर, प्रियदर्शनी इंदलकर, श्रुती कार्लेकर हे सगळे नाट्य संस्कारचेच विद्यार्थी। बालवयात नाट्य संस्कार झालेले कलाकार आज प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही संस्थेचं ऋण मानतात। म्हणूनच सुबोध भावे आपल्या अत्यंत व्यस्त कारकिर्दीमधून वेळ काढून नाट्य संस्कारच्या बालनाटिकांमधून अजूनही अतिशय प्रेमाने काम करतो। नाट्य संस्कार म्हणजे फक्त अभिनय नव्हे, तर रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य, लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा। याचे योग्य मार्गदर्शन संस्थेच्या बालनाट्य शिबिरांमध्ये मिळाल्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये रंगभूषाकार अमोद दोशी, स्वतःची ऑडिओ व्हिडिओ निर्मिती संस्था असलेला महेश लिमय, वेशभूषाकार चैत्राली डोंगरे, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर, लेखक, दिग्दर्शक अपूर्व साठे, यातून फक्त कलाकारच नाही, तर अनेक यशस्वी डॉक्टर्स, इंजिनियर्स, उद्योजक, व्यावसायिक, त्याचबरोबर समाजसेवकही घडले। बालनाट्य शिबिरांमधून मिळालेल्या संस्कारांचा त्यांना आजही त्यांच्या करिअरमध्ये भरपूर उपयोग होत आहे। नाट्य संस्कारतर्फे शिशु गटापासून पुढे सर्व वयोगटासाठी दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धांचं आयोजन केलं जातं। एका व्यक्तीनं 3 ते 5 मिनिटांमध्ये एखाद्या प्रसंगाचं केलेलं सादरीकरण म्हणजेच नाट्यछटा। 1992 सालापासून नाट्य संस्कार कला अकादमी सातत्यानं या स्पर्धांचं संयोजन पुणे आणि पिंपरी चिंचवड विभागातून करत आहे। दरवर्षी हजारो स्पर्धक यात भाग घेतात। मराठी भाषेतील नाट्यछटा स्पर्धांचे यश लक्षात घेऊन हिंदी आणि इंग्रजी भाषेतही आता नाट्यछटा स्पर्धा संस्थेतर्फे घेतल्या जातात। संस्थेचे मार्गदर्शक गुरुवर्य भालबा केळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भालबा केळकर स्मृती करंडक स्पर्धा 1991 पासून आयोजित केल्या जातात। 10 वर्षांच्या आतील मुलांसाठी 10 मिनिटांच्या नाटुकल्यांच्या अशा या महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहेत। या स्पर्धांच्या संयोजनात पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करणारी महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्थाही आता सहभागी झाली आहे। ही चळवळ अधिक प्रभावी होण्यासाठी नाट्य प्रतिमा प्रकाशन सुरू करण्यात आलं। नाट्यछटा, नाटुकल्या, नाटिका, नाट्यशास्त्र विषयक पुस्तके, ऑडिओ सीडीज, व्हिडिओ सीडीज,
DVDs यांचंही प्रकाशन केलं. शाळा, संमेलनं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर वाचकांपर्यंत उपलब्ध करून दिलं. दरवर्षी 5 ते 8 आणि 8 ते 16 या वयोगटासाठी 15 एप्रिल ते 30 एप्रिल आणि 15 मे ते 30 मे तसंच वर्षभर रविवार सत्रात नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातात. प्रभावी अध्यापनासाठी शिक्षकांच्या आणि हौशी पालकांसाठी नाट्य कार्यशाळा घेतल्या जातात. यातूनच वार्षिक सभासद योजना सुरू केली आहे. सभासदांना महिन्यातील एका रविवारी नाट्य कार्यशाळा आणि संस्थेच्या उपक्रमात संयोजनात सहभागाची संधी दिली जाते. टीव्ही सिरियल्स आणि चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये अभिनय करण्यासाठी आकर्षिली जात आहे. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी युवा नाट्य कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांना नाटकासाठी उपयोगी असणाऱ्या सर्वच अंगांचं मार्गदर्शन आणि ऑडिशनसाठी सुद्धा तयारी करून घेतली जाते. गायन, वादन, नृत्य, चित्रकला यांच्या सरकारमान्य शालेय परीक्षा आहेत आणि या परीक्षेचे गुण 10वी बोर्डाच्या परीक्षेत धरले जातात. पण नाट्यकलेची कोणतीही परीक्षा नसल्यामुळे नाट्य संस्कार कला अकादमीनं 3 परीक्षा सुरू केल्या आहेत. 7 वर्षांवरील वयोगटासाठी बालनाट्य संस्कार, 9 वर्षावरील वयोगटासाठी किशोर नाट्य संस्कार आणि 12 वर्षांवरील वयोगटासाठी कुमार नाट्य संस्कार. आनंददायी शिक्षण याच्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे अभ्यास नाट्य. शालेय अभ्यासक्रमात गणित, इंग्रजी, विज्ञान इत्यादी विषय मनोरंजक आणि सोप्या पद्धतीने शिकवले जावेत यासाठी नाटकाचा उपयोग केला जावा म्हणून अभ्यास नाट्य ही चळवळ हाती घेतली आहे. श्रीयुत प्रकाश पारखी सरांनी पुण्यासह महाराष्ट्रभर तसंच महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या आहेत. भविष्य काळामध्ये विदेशी भाषेतील बालनाट्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नाट्य प्रशिक्षण घेण्याचा संस्थेचा संकल्प आहे. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन या तीनही माध्यमातून 40 वर्षे कार्य करणारी ही संस्था म्हणजेच नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. आमच्या या कार्यात आपणही सहभागी होऊ शकता. आपण www.natyasanskar.com या वेबसाईटवर लॉग इन करा किंवा आमच्या 205 शुक्रवार पेठ पुणे 2 येथील कार्यालयाशी संपर्क साधा. दूरध्वनी क्रमांक 'नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे. नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे.
नाट्य संस्कार कला अकादमी उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. सर्व बालकलाकारांनी नाट्याचं प्रशिक्षण घेतलं आणि आज त्याचा समारोप होतो आहे. यातली बरीच जवळजवळ 70% मुलं ही पहिल्यांदाच रंगमंचावरती पदार्पण करत आहेत. एवढ्या मोठ्या स्टेजवर ही चिमुकली खूप बावरली आहेत. आपण सर्व पालकांनी त्यांना छानपैकी प्रतिसाद देणार आहोत आणि त्यांच्या आयुष्यातलं हे पहिलं पाऊल हे अतिशय त्यांना त्यांच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे, महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. त्यासाठी आपण सगळेजण त्यांना शुभेच्छा देऊया. या सत्राची सुरुवात आपण लहान गटाच्या गंमत गणिताची या नाटकाने करणार आहोत. या नाटकाचे लेखन स्वतः पारखी सरांनी केले आहे आणि दिग्दर्शन राधिकाताई व अनुराधाताई यांनी केले आहे. याला पार्श्वसंगीत दिले आहे राधिका देशपांडे आणि दलपत माळी यांनी. तर सादर करीत आहोत गंमत गणिताची. सगळे एवढे गंभीर का आहात? उद्या आहे आमचा गणिताचा पेपर. मग काय पोटात कळून दुखे खरे डोंगर. खूप पाऊस आला पाहिजे, शाळेला सुट्टी आली पाहिजे. का बरं एवढं अवघड असतं गणित? घाबरू नका, गणित एकदम सोपं असतं. खूप अवघड असतं. आईला पण म्हणतात खूप अवघड असतं, टीचर पण म्हणतात खूप अवघड असतं. अवघड 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 कशाला ठेवला हा विषय अवघड? आम्हा मुलांना त्रास होईल असं का असतं? शाळेमध्ये गणित नसतं तर चालतं नसतं. बंद करा, बंद करा, गणित विषय बंद करा, बंद करा, बंद करा, गणित विषय बंद करा. आम्हा मुलांवर अन्याय होतो तो पहिला दूर करा. बंद करा, बंद करा, गणित विषय बंद करा. आधीच आमचं दप्तर त्याचा विषय अवघड. बंद करा, बंद करा. अरे हो हो हो, थांबा थांबा, जरा सबुरीने घ्या. मी तुम्हाला शिकवतो, नीट लक्ष द्या. मी तुम्हाला शिकवतो, नीट लक्ष द्या. मग बघा गंमत, अवघड गणित हे प्रत्येकाचे होय आहे. आजपर्यंत तुम्हाला दाखवून आजपर्यंत तुम्हाला फक्त दाखवून समजावूनच सांगितलं नाही, तरी योग्य
स्वतःहूनच सांगितली नाही तरी योग्य ओळखतो राजा मग गणिताची गणिताची चालेल गंमत गंमत चला करूया आज आपण गणित शिकूया गंमत गंमत चला करूया कोण येतो आहे कोण येतो आहे कोण आहे तू आई बाबांचा लडका एकुलता माझा पहिला नंबर अभ्यासात पहिला नंबर धावण्यात पहिला नंबर पहिला ठीक आहे आता कोण मी आहे दोन डोळे दोन कान दोन हात दोन पाय दोन मी आहे दोन ठीक आहे आता कोण मी आहे ठीक साडे मी आहे ती वरचे पाय ती कोणाचे कोणती मी आहे ती ठीक आहे आता कोण मी आहे चार टेबलाचे पाय चार खुर्चीचे पाय चार चौकोनाचे कोण चार मुख्य दिशा आहे चार मुख्य दिशा पश्चिम दक्षिण उत्तर 1 2 3 4 मी आहे चार ठीक आहे आता कोण मी आहे 5 चला करूया नाच मी आहे 5 चला करूया नाच उजव्या हाताची बोटे 5 डाव्या हाताची बोटे 5 उजव्या हाताची बोटे 5 डाव्या हाताची बोटे 5 एका पायाची बोटे 5 दुसऱ्या पायाची बोटे 5 उजव्याची 5 डाव्याची 5 उजव्याची 5 डाव्याची 5 मी आहे 5 चला करूया नाच मी आहे 5 चला करूया नाच ठीक आहे आता कोण पहा मी आहे 6 डोळे उघडून पहा मी आहे 6 क्रिकेट मधली 6 षटकार म्हणजे धावा 6 क्रिकेट मधली 6 षटकार म्हणजे धावा 6 षटकोनाच्या बाजू 6 अर्धांगण म्हणजे 6 मी आहे 6 डोळे उघडून पहा मी आहे 6 ठीक आहे आता कोण येतो पाहूया मी आहे 7 पाहू नका आज मी आहे 7 पाहू नका आज इंद्रधनुष्याचे रंग 7 कोणते तानापिरी माझा तालाचा पिवळा रंगाचा बळा संगीतातील सुरसात कोणते सारे हे तर झाले आ सारे
तू आत पाहू नका वाट मी आलो आत. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता मी आहे गौ देवीच्या डोळ्याच्या आतमध्ये असतात गौ. आजीची साडी नऊवारी मी आहे गौ. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आता संपले अंक आता संपले अंक. अरे 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 त्याला असं नका बोलू. याला नावं नका ठेवू. याला त्या सुट्टीला मग किंमत ठरव. याला त्या सुट्टीला मग किंमत ठरव. अरे अरे ए बाबू इकडे तू फक्त एक आहेस. याला सोबत घेतलं तर का झाले पहा. अरे अरे 2 9 तू 20 तीनाचे 30 चाराचे 40 पाचाचे 50 सहाचे 60 साताचे 70 आठाचे 80 नवाचे 90. आहे की नाही गंमत गणितातील जम्मत. आहे का नाही गंमत गणितातील जम्मत. समजली की पाहिली समजली की पाहिली. गंमत जम्मत चला करूया. आज आपण गणिताची मैत्री करूया. आज आपण गणिताची मैत्री करूया. आली की नाही मज्जा. गणिताची गंमत कशी वाटली. आणि नाटकाचे नाव आहे पेन्शनर उद्यान. लेखिका व दिग्दर्शिका संज्ञा कुलकर्णी. संगीत संयोजन विभास विजयकर. ध्वनी संयोजन शार्दूल असवलेकर. प्रकाशोजना अमोल जाधव. नेपथ्य प्रसन्न सोनू. नाट्य संस्कार कला अकादमी शिबिराची मुलं सादर करत आहेत अरे हा शाई पेन नाही आला अजून. आलो थांबा. मला काय वाटतं गुरु मोरपीस महाराजांसारखा तुझ्याही या पदकात पुतळा हवा. अरे मनात आदर असला तरी चालतो. हा पुतळा कशाला. पक्ष्यांना विधी करायला. झाड पान लायन महा. बघा बघा पानं हलायला लागली. पानं हलायला लागली. अरे त्याला कोणीतरी सांगा रे. हवा वाहतच असते. त्यात तुझं काय. खडखडीत ऊन पाडून दाखव या थंडीत. त्याला मी विचारणारच आहे. बाबा रे कुठलं मंत्र पुटपुटत असतो आणि त्यांना नक्की होतं काय बुवा. म्हणजे होतं काय बुवा. अरे तो तांत्रिक बाबाकडे होता ना. काहीतरी तंत्र मंत्र पुटपुटत असतो. बरं ते राहू दे. आपण आपल्या हास्य क्लबला सुरुवात करूया. हा
काय रे, मी तुलाच कशी काय दिसते? अहो तुम्ही त्यांच्याकडे होतात ना. कोणते? अहो उघडे बाबांकडे. उघडे बाबांच्या त्यांचाच मी पेन. थोडी विद्या शिकलोय त्यांच्याकडून, पण एक दिवस ते सोडून गेले हो मला. पण तुम्ही माझ्या गुरु. आता माझी अपॉइंटमेंट आहे, नंतर बघू. हा पण मी पुन्हा येईन. आणि अजून 40 जणांना घेऊन येईन. तडाड ताड फडाड फड, पिड पिड पाडा, तीड तीड ताडा, आगोटा झालं. या पेन्सिल संस्कार वर्गाला या उद्यानात परवानगीच कशाला दिली काय माहिती. हो ना, हास्य क्लब चालू देत नाही. धड गप्पा सुद्धा मारता येत नाही. सारख्या छोट्या पेन्सिलींची ची ची ची. त्या काळात तांत्रिक पेन्सिलीला म्हणावं, पुन्हाचं जाऊ दे. त्या लहान मुलांना या पार्कातून बाहेर काढून दाखव, मग मानलं तुला. अरे एवढी चिडचिड करू नकोस. चिडचिड केल्याने आपल्यालाच त्रास होतो. बरं ते जाऊ दे, चल आपण त्या झाडाखाली जाऊन बसू. तर चला मुलांना सुरू करा हो गुणगान. अगदी छान पाठ झालाय हो गुणगान. शाबास. बाई बाई, मी आणि माझ्या भावाने काल आमच्या USA मधल्या मावशीला पण म्हणून दाखवलं. तिला खूप आवडलं. बाई बाई, आमची ती US मधली मावशी पेन्सिल कम्युनिटी रेडिओ चॅनल चालवते. ती तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल. तुमची मुलाखत घ्यायची आहे तिला. ओ गो बाई, माझी मुलाखत का? 4 दिवस तरी आधी सांगायला सांगू, म्हणजे पार्लरला तरी जाऊन येईल. अहो बाई, पण तुम्ही दिसणार पुढे, नुसताच तुमचा आवाज ऐकू येईल. अगो बाई, विसरलेच की. ते सोडा, मी ते तुमचं 4 दिवसापासून जाऊन येईपर्यंतचं वाक्य डोक्यातून बुडून टाकलंय. वा वा, हुशार आहेस, शाबास. तू अप्सराची बहीण ना? काल केवढी मोठी होती, आज एवढी छोटी कशी झालीस? हो बाई, मी ज्यांच्याकडे राहते तो दादा सारखं मला शास्त्रज्ञ सोलतो टोकेरी टोकासाठी. सांभाळ ग, नाहीतर पटकन हरवशील कुठेतरी. बरोबर, चला मुलांनो, आता आपण एक खेळ खेळू. हा बाई, ओ बाई, ही छोटी पेन्सिल तिकडे रडत होती. मी एक जबाबदार नागरिक असल्यामुळे माझी जबाबदारी आहे की हिची मदत करावी. आपल्या देशात त्याचं बोला हो. तेच तर बोलतोय. ही काय बोलते मला काहीच कळत नाहीये. ही जरा बघावी हिच्याकडे. अहो पण ती कुठून आली, काय आली? अहो ते मला नाही माहिती, तुम्ही बघून घ्या. आले मोठे जबाबदारी घेणारे. वेळ आली की पळालेच ना. बरोबर. बाळा, तुझं नाव काय? त्याआधी तू शाई पी. कोणीतरी शाईची बॉटल द्या हो. नाही नाही, आम्ही नाही देणार. किती घाण वास येतोय. शिबाई, मी नाही देणार. कचरा कुंडीतून आली वाटतं. अरे असं काय करताय? बर बाळा, तिकडे ना नळ, मी तुला धुते, तू शाई पी आणि मग आपण बोलू. हा त्याआधी कोणीतरी जोक नाही तर श्लोक सांगा. हा बस बस, मी ना तुला श्लोकाचे तरी जोक सांगतो बघ. एक हत्ती जंगलातून डुलत डुलत आपल्याच विचारात चालत असतो आणि मध्येच तो जोरात अडखळून पडतो, कारण एका मुंगीने मध्येच पाय घातलेला असतो. किती गोरी आहे, फॉरेनर्स दिसतीये. तेच तर
बाळा, हा संस्कार वर्ग झाला ना की तुला मोरपीस आजोबांच्या अनाथालयात घेऊन जाते. इथली बरीच मुलं तिथेच असतात. What are you talking? I'm not getting it. अरे देवा, ही कोणती वेगळीच भाषा बोलतीये. बाई बाई, मला समजलं ती कुठली भाषा बोलते. ती इंग्लिश बोलते. मला येते. Fafa Nattu. येस येस. Hi. Hi. बघितलं अरे बघितलं. पण काय बोलली रे? काही नाही, आता फक्त हाय केलंय. डोंबला तुझं. विचार तिला, तिचं नाव काय, ती कुठून आली. अहो बाई, कसं आहे ना, स्टेप बाय स्टेप जायचं असतं. आमच्या घरी सुद्धा होती एक फॉरेनर पेन्सिल, चोरीला गेली. बरं, अंधार होता आला. बोल आता. हो. What is your name, sis? And where do you came from? My name is Gracie. I'm from USA. Ayush uncle gifted me to Ayush. Oh, पण काय बोलली रे? तिचं नाव आहे ग्रेझी. USS म्हणजे अमेरिकेमधून आली आहे. मग तिला विचार ना की बाबा विमानातून ऐसे कचरा कुंडी में कैसे गिरी. अहो बाई, तिला हिंदी कसं काय समजेल? थांबा, मी विचारतो. Tell us about your journey from USA to कचराकुंडी. डस्टबिन डस्टबिन. Yes, yes. USA to डस्टबिन डस्टबिन. You know that guy Ayush? Across the paper and reading the dustbin. I was in that paper. I called him, but no views. One garbage truck came and threw all the garbage in one garbage typo. I ran from there. Somebody gave me the saddle and I am here. अगं रडू नको रडू नको. आम्ही आहोत. वी हिअर. ओ बाई काय बोलली? ते आपलं अहो बाई, ती तर बिचारी पत्ता शोधत आलीये. अहो तिला मोरपीस महाराजांच्या अनाथालयात नेऊन जावं आसरा मिळेल बिचारीला. या ग्लुकोशाईचं बिस्किट हे खाल्लं ना, चांगली तरतरी येईल बिचारीला. चांगलं काम केलं रे. भुकेलेल्याला खायला काढण्यासारखं दुसरं पुण्य नाही. तुझ्याकडे परत एक ग्लुकोशाचं बिस्किट. हे मध्यंतरी माझा IQ लो झाला ना, रस्त्यांमध्येच पडलेलो. डॉक्टरांनी सांगितलं की काही जवळ खायला ठेवलं तर बरं आहे. आजोबा अरे मुलांनो, ते एकच बिस्किट होता. उद्या आणतो उद्या. कंजूसाचे दिसते कोण? अरे असा हवरटपणा चांगला नाही. बरं मुलांना, आता आहे ना तुम्ही गोल करा. आता आपण बॉल खेळू आणि जो कोणी बॉल पकडणार नाही तो आउट. अहो बाई, बॉल हवेत तरंगतोय. मला घाबरणार नाही. एक काम नाही जमत नाही तुला. बघता आजोबांना बॉल लागला. तू वाट कसली बघतोयस मला? अरे लागला की खरे आम्हाला त्या पार्कातून आउट करायला पाहिजे. किती वातड मुलं आहे ती. सॉरी आजोबा, लागलं का? नाही ग, स्ट्रॉंग आहे मी. नाही लागलं मला. बघितलं वातड मुलं आहे ती. अरे एवढी चिडचिड करू नकोस. की बच्चे कंपनी उद्या किती दिसतील काय माहिती. कोणी हरवतील, कोणी फेकले जातील. तर मुलांनो, त्या आजोबांना बॉल लागला ना, आपण तिथे जाऊन खेळू. चला Yeah! Come on guys, now rock the stage. काय ही आजकालची मुलं. मोठ्यांचा जरा म्हणून आदर नाही. आमच्या काळी आम्ही सगळ्यांनी दिवस रात्र ऊन वारा पाऊस खूप कष्ट केले. झालंय आजोबांचं बोल लेक्चर सुरू. नाही समजतंय आम्हाला. हल्ली आमचं बोलणं आवडत नाही कोणाला. आता कुठे आम्ही निवृत्त आयुष्य जगत आहोत. हो आजोबा, चिल. चला मंडळी, आपण जरा चालून येऊ. तेवढाच व्यायाम. आणि चालल्यानंतर नेहमीप्रमाणे आपण आपलं साईज पिऊया. हो चला.
काय आजोबा निघालात का? नाही, आग्रह असेल तर थांबतो. काय जेवायला देणार आहात का? जाऊ दे, कशाला आजोबांच्या नादी लागायचं. जाता येतं जाऊ दे. आजोबा विनोदी आहात का? भेटते तुम्हाला? नाही नाही, आम्ही आमचे समर्थ. आम्ही जातो आमचे. महत्वाच्या ठिकाणी पेन्सिल सुद्धा फिक्की पडते. बाई हा दादा आपल्याला फिक्की म्हणाला. लक्ष नका देऊ. आपण आपल्या गुणगानामध्ये काय म्हणतो बरं? फिक्कट असलो आम्ही तरी काम करतो मोठे. बरोबर. जर आपल्याला कोणी छोटं म्हटलं तर आपण छोटे होतो का? नाही. मग नाही, आम्ही कोणालाही छोटं म्हणत नाही. आणि ओ बाई, तुम्ही पण या छोट्यांना अंधारात ठेवू नका. अंधार नाही रे, मला तर खात्री आहे, खात्री. हीच माझी मुलं पुढे जाऊन क्रांती घडवून आणतील. क्रांती. काही साखरमध्ये तुम्हाला सारखं सोडतात आणि सोडून लहान झाल्यावर एक दिवस फेकून देतात. तुमचं तरी काय रे, सारखी रिफिल बदलत असतात. आता तरी उदलपुराचे पण पेन आल्यात. म्हणजे वापरा की फेकाच ना. अरे पण महत्वाच्या ठिकाणी तुम्हाला ठेवतात आणि आम्हाला देतात. कोणी खोडून बदल करेल म्हणून. तेच तर, जर लिहिण्यात चूक झाली तर सुधारण्याचा वाव असतो. पण जर तुमच्याकडून लिहिण्यात चूक झाली तर घाणेरडी खाडाखोड नाहीतर पाच फाडावं लागतं. चला शांत बसा. अरे पेन पेन्सिल रिफिल तुम्ही कोल्ड स्टोरेजवर वाद कसले घालताय? झालं आले परत आजोबा. तेच तर आजोबा, आता तुम्ही आउटडेटेड झाला. ऍक्सेप्ट ट्रीटमेंट. आउटडेटेड विसरू नका, तुम्ही आमचीच वंशावळ आहात. तुमच्या भाषेत आमचेच मॉडिफाय व्हर्जन आहात तुम्ही. आजोबा हे बघा, हे लेखक जे इथे बसून आपलं लिखाण करतायत त्यांच्या हातात पेन आहे की बोर्डा? पेन आहेत पण पेन्सिल सुद्धा आहेत बरं का. तू मोठ्यांमध्ये बोलू नकोस. जिथे तिथे मध्ये तोंड घालते ही छोटी पेन्सिल. जाऊ दे, कशाला आजोबांच्या छोट्या पेन्सिलच्या नादी लागायचं. माझी प्रॅक्टिस अर्धवट राहील. मी आपला तिकडे जाऊन प्रॅक्टिस करतो. कम ऑन, लेट्स गो. तुम्ही व्हा इकडे. बोल करा. आता आपण शाई पेन खेळू. हा, शाई पेन, शाई पेन, शाई. नो वेलकम गीतास. अरे तू कोण? तुम्हाला इथे परवानगी नाहीये. काका, मला का नाही परवानगी? अगं, हे जे मनातल्या कागदावर लिहितात ना, त्यांचे उद्यान आहे. तुम्हाला इथे परवानगी नाहीये. का आम्हाला हवी परवानगी? असं काय? नाही, आम्हाला हवी पण थांबा. अहो बोरू महाराज, हे बघा याचे काय ते नाव. कीबोर्ड. Can't pronounce the name right. बाळांनो, नवीन आहात का? पण या पेन्शनर उद्यानामध्ये तुम्हाला परवानगी नाहीये बरं का. हा जो पुतळा बघताय ना, मोरपीस गुरुजींचा आहे. त्यांनीच हे आमच्यासारख्या वृद्धांसाठी वृद्धाश्रम उघडलं. आमच्या वृद्धांच्या विरंगुळ्यासाठी उद्यान उघडलं आणि काही अनाथ मुलांसाठी अनाथालय उघडलं. ते असेल, पण ते मला का सांगतात? आणि आय थिंक तुम्ही आम्हाला ओळखलं नाहीये. काय धमकी देताय की काय? तुमचा हात पकडून या उद्यानात बाहेर काढण्याची वेळ आणू नका. अहो धमकी नाही आजोबा, खरं तेच सांगतेय. आजकाल सगळीकडे आम्हाला वापरतात. कम्प्युटर माहिती का? कम्प्युटर. हो मला माहितीये ना. मी ज्यांच्याकडे राहते तो दादासारखं कम्प्युटरच्या समोर बसलेला असतो, जाड भिंगाचा चष्मा लावून. हो मग आजकाल प्रत्येक घरात जितकी माणसं तितके कम्प्युटर. नोट्स असू दे, ऑफिस डॉक्युमेंट्स, सगळ्याला आम्हालाच वापरतात. मग मंडळी, असं कळालं का आम्ही कोण आहेत ते? आजकाल सगळीकडे आम्हालाच डिमांड. बाई आता हे बोलतात की हल्ली लिहायला पेन पेन्सिल लागत नाही. पण
खेळाडू, मोठी लोक यांना जर आपल्या सारख्यांनी सही मागितली तर ते काय डिजिटल सिग्नेचर देतात का रे? म्हणून बाळांनो, तुमचा काळ अजून यायचाय आणि येणार असं काही वाटत तर नाही. आत्ता जातीय पण मी पुन्हा ये. माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना घेऊन ये. लेट्स वेट अँड वॉच. आजोबा आजोबा आजोबा, तिकडे कोणीतरी आहे, तिकडे कोणीतरी आहे. जो मला घाबरणार नाही त्याचा होय खळखळीत चकोर. मला हसत होतात ना, आता बघा तुमचं काय होतात ते. ग्रँडपा बिच. आता तुला सगळे बघू शकताय. अदृश्याचं बटन दाबायचं राहिलं की काय? कोणतं दृश्याचं बटन? आता वेळ आली आहे या सगळ्या माणसांना बाहेर काढायची. ही सगळी माणसं नाट्यगृह, पार्क घाण करत असतात. तो बघ कसा खातोय पॉपकॉर्न नाट्यगृहात बसून. हो, खातोय. आम्ही एवढे सगळे या सगळ्या माणसांना आता पृथ्वीवरच हाकलायची वेळ आली आहे. ही माणसं सगळं घाण करत राहतात. हे मुली, तू चुकीच्या ठिकाणी आलीस ग. हे पेन पेन्सिल म्हणजे जे मनातलं कागदावर लिहितात ना, त्यांचं उद्यान आहे. माणसांचं नाही काही. आणि माणसं त्यांच्या कर्मांची भोग भोगताय. कधी ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, युद्ध, आजारपण, काय काय. तुला त्यांना शिक्षा द्यायची गरज नाहीये. घाबरा, तू मला लेक्चर घेऊ नको. बरं ते सोड. मला सांग, हा पत्ता नंबर म्हणजेच सर्वे नंबर 25च आहे ना? अगो बाई, चुकीच्या ठिकाणी आलीस ग. हा सर्वे नंबर 25 नाही, 125. 125. ये तुला दाखवते. अरे देवा, एक पडलाय वाटतं. माणसांचा आहे ना तो समोर. हा समोर. बापरे, एवढे दिवस मी चुकीच्या पत्त्यावर येत होते. अगं बिचकू चटकी, चुकीच्या पत्त्यावर आलो ग. आता माझं काय होणार? म्हणजे तोच का ग माणसाचा सर्वे नंबर? अरे बोला काय, चल लवकर. डावीकडे. हा उजवीकडे. हा उजवीकडे. सरळ 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 सरळ. बाई गेली ती. जो मला घाबरणार नाही. बाई गेली ती. कळलं. तर मुलांनो, आपण यावरून काय शिकलो बरं? आपण सगळे एकत्र असलो आणि बाहेरून कोणी आपल्यावर आक्रमण केलं तर त्याला पळवून लावू शकतो. बरोबर बोललात बाई. आणि या कीबोर्ड मुलांकडे लक्ष द्यायला हवं. इथे शाश्वत असं काही नाही. आधी आम्ही होतो, आता तुम्ही आहात, आता हे. बदल ही काळाची गरज आहे. आपण पण तुमच्या भाषेत काय ते काय एक्सेप्ट करावं. हा बरोबर. तर शेवट व्हावा गोड. चला मुलांनो, करा सुरू. आम्ही सगळे आहोत देवा तुझीच मुले. आम्ही सगळे आहोत देवा तुझीच मुले. डोक्यावरती आमच्या तुझा हात असू दे. डोक्यावरती आमच्या तुझा हात असू दे. प्रत्येकाला एक सुंदर घर मिळू दे. प्रत्येकाला एक सुंदर घर मिळू दे. पाठीशी सगळ्यांच्या आशीर्वाद असू दे. पाठीशी सगळ्यांच्या आशीर्वाद असू दे. आम्ही सगळे आहोत देवा तुझीच मुले. पेंचर उद्या नाट्यातली कलाकार मंडळी गोरू महाराज, विराज, शाळपेन, रुखले, ताक, विहान, पेन्सिलबाई, कंठी, स्मार्ट पेन्सिल, आयुष, दुसरी पेन्सिल, इरा, फॉर्मल पेन्सिल, शिप्रा, मॉडर्न पेन, सार्थक, कीबोर्ड, राधा आणि तांत्रिक पेन, अबीर, चेटकी, सारा.
यापूर्वी आपण पेन्शनर उद्यान हे पण नाटक बघितलं होतं. तर पेन्शनर उद्यान व माणसांच्या गोष्टी या दोन्ही नाटकांसाठी पार्श्वसंगीत दिलं आहे शार्दूल असवडेकर. रंगभूषा मनीषा मेटे, प्रकाश योजना अमोल जाधव सर आणि संपूर्ण कार्यक्रमाचे नेपथ्य प्रसन्न सोहनी व पुष्कर देशपांडे. सादर करत आहोत माणसांच्या गोष्टी. पहिल्यांदा जंगलात आलायस तर तुला काय माहिती मी लांडगा आहे ते.
ऐकलं. माणसांच्या गोष्टी काय म्हणतोय हा काही कळत नाही. याला आपण ना महाराजांकडे घेऊन जाऊयात. ते जंगलाचे महाराज. आणि हा तेच ठरवतील काय करायचं याचं. चल रे तू. आपणांनो इथेच थांबा आणि कोणी आलं तर आम्हाला सांगा. सर्वजण त्याची तयारी बघताय. हो, सकाळी मला जिरापण यशवंत दिसले होते. ते तिकडेच निघाले होते. आणि आपले ढवळ्या पावळ्या हो म्हणजे आपले कोल्होबा आणि लांडोबा. हो सकाळी रस्त्याकडे जाताना दिसले होते ते मला. महाराज ते दोघं कोणाला तरी घेऊन येत आहे. महाराजांचा जय जयकार असो. महाराज, जंगलाच्या वेशीवर टेहाळणी करताना हा सापडला आम्हाला. आम्हाला वाटतं हा गुप्त येत नाही ना. जा रे. काय रे, काय करत होता जंगलाच्या वेशीवर? महाराज, मी शेरू. काय म्हणालास? पेरू? नाही महाराज, पेरू नाही, शेरू शेरू. मी माझ्या मालकांबरोबर मोटारीतून जात होतो. मालक मोटारीतून उतरले. मी पण खिडकीतून उडी मारली. मालकांना समजलेच नाही. ते गाडी घेऊन निघून गेले आणि मी चोखून जंगलात आलो. कशावरून खरं बोलतोस रे तू? महाराज महाराज क्षमा करा, दरबारात यायला उशीर झाला. अरे हा ससा कासव शर्यतीमधला आळशी झोपून राहणारा ससा आहे ना. मी आणि सश्या बरोबर शर्यत शक्यच नाही. महाराज हा असंच काहीतरी बोलत असतो. मी म्हणे लांडगा आला रे आला मधला लांडगा. आणि मी काय तर जशास तसे बदला बोलला. अरे हो, माणसांच्या गोष्टीत असंच सांगितलंय. ए वाटेल ते काय भुंकायच रे. आणि काय रे, माणसांच्या गोष्टीत मी आळशी काय? काय खोटं आहे त्यात? आळशीच आहेस तू. आत्ता सुद्धा झोपला होतास ना, म्हणूनच दरबारात यायला उशीर झाला. आळशी नुसता. आळशी, आळशी, आळशी. अरे गप्पा बसा रे सगळे. मला आधी या टेरूशी बोलू दे. महाराज, टेरू नाही, शेरू शेरू. तेच ते. आधी सांग, कसल्या माणसांच्या गोष्टी? आम्हाला काहीतरी कळेल असं सांग. सांगतो मला. मी माणसांबरोबर राहतो ना. माणसांनी आपल्या मुलांना चांगलं काय ते शिकवण्यासाठी प्राण्यांवर गोष्टी करतात. ईशापनीतीसारख्या पुस्तकात अशा खूप गोष्टी आहेत.
मग सांग बघू काही गोष्टी. आता मी सांगितलं ना तसं या सश्याची आणि या कासवाची शर्यत लागते. सशाला त्याच्या वेगाचा खूप गर्व असतो. त्याला वाटतं हे हळू बाई कासव त्याला काय हरवणार म्हणून तो झोपून राहतो आणि कासव मात्र चिकाटीने चालत राहतं आणि जिंकतं. मला आवडली हा गोष्ट. इतके दिवस हळूहळू चालायचं फार वाईट वाटायचं, पण आता मला कळलंय की चिकाटीने काम करण्याचा मोठा गुण माझ्यात आहे. आणि कोल्हाबावर कोणती गोष्ट म्हणालास? जशास तसे. आणि आणखी एक गोष्ट आहे महाराज. कोल्ह्याला द्राक्ष आंबट आणि या लबाड लांडग्यावर पण गोष्ट आहे. मला लबाड बोलतोस? बघतोस तुझ्याकडे. काय खोटाय आहेच तू लबाड. सारखा महाराजांच्या पुढे पुढे करत असतो. अरे थांबा रे. मला आधी या शेरूशी बोलू दे. काय म्हणाला शेरू? कसला पेरू? अहो महाराज, आता तुम्ही शेरू बरोबर म्हणालात आणि द्राक्ष विसरलात. पेरू नाही, द्राक्ष द्राक्ष. तेच ते. तू गोष्ट सांग. एकदा कोल्ह्याला झाडावरची द्राक्ष खावीशी वाटतात म्हणून तो उड्या मारायला लागतो, पण त्याचा हात काही द्राक्षांपर्यंत पोचत नाही. म्हणून तो म्हणतो जाऊ दे, द्राक्ष आंबटच आहेत. आणि म्हणून माणसं म्हणतात कोल्ह्याला द्राक्षे आंबट. काही काय मी कशाला ते आंबट द्राक्ष खाऊ? त्यापेक्षा मी या लुसलुशीत सशालाच खाईन. तुम्ही असं माणसांसारखे वागू शकत नाही. उगाच भूक नसताना कोणालाही खाऊ शकत नाही. जंगलाचे नियम असा तोडू शकत नाही. ए शेरू, माझ्या काही गोष्ट आहे का? माझ्या या सुंदर पिसाऱ्यावरती आहे तर त्या मोरावर आणि त्याच्या तोऱ्यावर. मोराचे गर्वहरण. ए शेरू, अजून एखादी गोष्ट सांग ना. त्या उंदराला या शेरूच्या गोष्टी फारच आवडलेल्या दिसतात. मला पण ऐकायची आहे गोष्ट. बोल ढेरू बोल. अहो महाराज, ढेरू नाही, शेरू शेरू. काय बघतोयस रे माझ्या कानात? मी बघत होतो तुमच्या कानात मुंगी आहे का ते? मुंगी? कोणाची डेअरिंग आहे माझ्या कानात शिरायची? मुंगीच शिरू शकते तुमच्या कानात. म्हणजे नक्कीच हत्ती आणि मुंगीची गोष्ट असणार. मज्जाच आहे. महाराज, खरी मजा तर एका दुसऱ्याच गोष्टीत आहे. ती कुठल्या? आपली आणि या पिटुकल्या उंदराची. काय? आमची आणि या उंदराची? सांग बघू. ऐका महाराज, माणसांच्या गोष्टीतला सिंह पण आपल्यासारखाच दयाळू होता. माणसांसोबत राहून त्यांच्यासारखा हुशार झालेस की काय? आम्ही तुला सोडावं म्हणून आमची खुशामत करतोस? नाही नाही महाराज, तो सिंह खरंच दयाळू होता. ठीक आहे बोल पुढे. तर असे हे दयाळू महाराज झोपलेले असताना छोट्या उंदराने त्यांच्यावर उड्या मारायला सुरुवात केली. नाही नाही महाराज, मी
त्याच्यातलाच एक पळवून आणला. मिसिंग लिहिलंय याच्यावर. म्हणजे मालक मला शोधतात. ते सगळे माझी काळजी करत असते. जाऊ दे मला. मिसिंग मला माहिती आहे. मी माणसाच्या घरी जातो ना मध्ये. मिसिंग म्हणजे हरवलेला. असं असेल तर याला सोडायला काही हरकत नाही. मला वाटतं हा काही गुप्तहेर नाही. तुम्हाला काय वाटतं? धन्यवाद महाराज. आपण खरंच खेळू आहात. पण तुला आमचं एक काम करावं लागेल. आम्हा जंगलाच्या प्राण्यांचे आणि आम्हा जंगलाचे रक्षण करणं खूप आवश्यक आहे. ते तू या माणसांना पटवून द्यायचं. त्याची काही आवश्यकता नाही महाराज. म्हणजे असं की काही माणसं शशासारखी चपळ असतात, तर काही माणसं कासवासारखी संथ, तर काही शूर, तर काही भित्री. तसंच काही माणसं झाडं तोडतात, शिकार करतात. हे खरं असलं तरी काही माणसं हे सगळं जतन करण्याचा प्रयत्न करतात. तुला सांगतोस? हो, त्यांना वनमित्र, प्राणीमित्र, पक्षीमित्र, सर्पमित्र असं म्हणतात. मग याला सोडून द्यायला काही हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं? बोल बाबा, लांडबाबा. जी महाराज. याने आज आपल्याला माणसांची फार छान गोष्टी सांगितल्यात. तर याला खाऊ पिऊ घाला, रान मेवा द्या आणि जंगलाच्या वेशीवर परत सोडून या. चल शेरू. हाय शेरू. धन्यवाद महाराज. फायनली तुम्ही मला शेरू म्हटलात. काय चाललंय? अरे काय चाललंय इथे? महाराज, जसं शेरूने सांगितलं की माणसाने आपल्यावर गोष्टी लिहिल्यात, तर मग आपण पण त्यांच्यावर गोष्ट लिहायची का? बरोबर आहे. पण माणसांनी सिंह, वाघ, कोल्हा अशी कितीतरी प्राण्यांवरती गोष्टी लिहिल्यात. आपण एकाच माणसावरती कशा गोष्टी लिहिणार? महाराज, जसं शेरूने सांगितलंय, माणूस जरी एक असला तरी त्याचे भरपूर प्रकार आहेत. काही तर या कासवासारखे हळू बाई, तर कुणी या सश्यासारखे भित्री बाबूबाई, तर कोणी या मोरासारखे गर्विष्ठ, तर कुणी या माकड्यांसारखे खोडकर, तर कुणी आपल्या महाराजांसारखे दयाळू, आणि कुणी आपल्या उंदीर बाबांसारखे बुद्धिमान. गणपती बाप्पाच्या सिंहासनात राहतो ना तो. मग काय उंदीर बाबा, तुम्हीच करा सुरुवात माणसांवरती गोष्टी लिहायला. आता सुरुवात करतो. एक होता माणूस, तर अशा या माणसांच्या गोष्टी. माणसांच्या गोष्टी, माणसांच्या गोष्टी, माणसांच्या गोष्टी. चांगल्या दुष्ट हुशार भट्ट, चांगल्या दुष्ट हुशार भट्ट. चपळाशी दयाळू खुर्ची, चपळाशी दयाळू खुर्ची. शूर भित्र्या उंच बुटक्या, शूर भित्र्या उंच बुटक्या. माणसांच्या गोष्टी, माणसांच्या गोष्टी. कुणी आवडत, कुणी आचरत, कुणी आवडत, कुणी आचरत. माणसांच्या गोष्टी, माणसांच्या गोष्टी, माणसांच्या गोष्टी, माणसांच्या गोष्टी, माणसांच्या गोष्टी, माणसांच्या गोष्टी. आणि मुलांना मी आपापली ओळख करून द्या. युक्ता कशापासून सांगणार? माझं नाव युक्ता योगेश कुलकर्णी. माझं नाव नवीन बोलो. ऋग्वेद गुंजाळ, वर्णोजे शवरी, प्रेरणा प्रकाश इंगळे, श्लोक अतिश मोडवे, निशांत सांगळे. माझं नाव ऋषभ. यश जोशी, अजक्ष मनोज चौधरी, अबीर पटेल.
आपण प्रथम लहान गट घेतोय. लहान गटाची सहभाग प्रमाणपत्र आपल्या संस्थेच्या विश्वस्त संध्या कुलकर्णी यांनी द्यावीत अशी मी त्यांना विनंती करते. रिहान कांबळे, इकडे हे हातात धरतो. प्रणवी कुलकर्णी, तू दीपाली त्यांच्या हातात दे. दुर्गा सोनावणे, दुर्गा सोनावणे, दुर्गा आली आहे का? नाही ना. क्षिप्रा जोशी, रेयांश केत, तिकडे रेयांश केत, ईशान चांदोरकर, रेयांश केत, ईशान चांदोरकर, अन्वी बावगे, तिकडून खाली जा, तिकडून रेयांश, ईशान चांदोरकर, रेयांश केत, अन्वी बावगे, अनया फणसळकर, नील जोशी, इथे उभी राहा, नील जोशी, स्वरांश बोरावके, तयार राहा. नील जोशी, नील जोशी, स्वरांश बोरावके, तिकडून जा खाली. अद्विका लोहोकरे, स्वोजस जोशी, ईशान्या धुमाळ, रेयांश ढुमके, रेयांश ढुमके, कविश घोलप, ईशान दीक्षित, कविश घोलप, ईशान दीक्षित, जक्ष चौधरी, जक्ष चौधरी, वेद पांगारे, राही नांगरे, जक्ष जोशी, वेद पांगारे, राही नांगरे, उर्वी कल्याणी, ऋत्वी जवंजाळ, ऋत्वी जवं, राही झवर, राही झवर, अर्जुन देशमुख, राही झवर आणि अर्जुन देशमुख. गेला गेला. मोठा गट आत्ता दिली तशीच तिन्ही विश्वस्तांनी द्या. प्रज्ञा हिंगाडे, इरा जोशी, विराज पुंडलिक, विराज जोशी, पुंडलिक, इरा जोशी, विराज पुंडलिक, समृद्धी शितोळे, सारा साळुंके, युक्ता कुलकर्णी, सार्थक कुलकर्णी, थांबा, सारा साळुंके, थांब जरा, युक्ता थांब, युक्ता थांब, थांबा, युक्ता कुलकर्णी, सार्थक कुलकर्णी जा. यश जोशी, शार्दूल डावरे, अर्णव आवारी, ऋग्वेद गुंजाळ, थांब रे अर्णव, थांबा जरा, मागे थांबा, 1-2 मिनिटं थांबा. अर्णव आवारी, गेला, गुंजाळ, ऋग्वेद गुंजाळ, निशांत सांगळे, कंठीपेल महाले, आयुष कोल्हे, आयुष कोल्हे, अबीर पाटणकर,
आयुष कोल्हे, अबीर पाटणकर. आयुष जा पुढे. राधा देशपांडे, विहान जवंजाळ, राधा देशपांडे, विहान जवंजाळ, विहान जवंजाळ नाही आली. रिषभ झवर, आता सगळ्यात महत्त्वाचे 4 पुरस्कार आहेत. या रविवार सत्रात सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून पुरस्कार दिला जातो. त्यात छोटा गट अर्जुन देशमुख आणि राही नांगरे. अर्जुन देशमुख सर्वोत्कृष्ट विद्यार्थी, राही नांगरे सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी. आहे ये लवकर. अर्जुन, राही नांगरे. मोठा गट सर्वोत्कृष्ट विद्यार्थी अबीर पाटणकर आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी समृद्धी शितोळे. समृद्धी शितोळे अर्जुन देशमुख, छोट्या गटाचा अर्जुन देशमुख. सर्व कार्यक्रमासाठी सर्वांच्या पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. पुढील नवीन वर्षासाठी शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाची आपण इथेच सांगता करतोय. आपल्या उपस्थितीबद्दल धन्यवाद. नाट्य संस्कारातून व्यक्तिमत्व विकास घडवणारी संस्था नाट्य संस्कार कला अकादमी पुणे.